अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. विणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यांवर त्याचे गुणगान करा. त्याच्यापुढे नवे गीत गा. जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे. त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे. आमचे सहाय्य व ढाल तोच आहे. त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे, म्हणून आमच्यावर तुझी कृपादृष्टी असो. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रभूने आपल्याला संधी दिलेली आहे त्याची उपासना आराधना करण्याची. चला ही वेळ त्याच्या हातात देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. प्रभू, ज्याचं आम्ही गुणगौरव करावं, ज्याची स्तुती करावी, आराधना करावी असा केवळ तूच आहेस. आणि आम्हाला तू ही संधी दिलेली आहेस, हा तुझा आशीर्वाद आहे. प्रभू, आज या आशीर्वादाचा आम्ही उपभोग घेत असताना आम्ही तुला विनंती करतो की तुझ्या सानिध्याचा आज आम्हाला अनुभव येऊ दे. आम्ही तुझी उपकार स्तुतीची गीतं गात असताना त्यामध्ये तू गौरवीला जा. आम्ही तुझं वचन वाचू, त्या वचनातून तू आमच्याशी बोल. आम्ही तुझा संदेश ऐकू, त्या संदेशामधून तुझी वाणी आमच्यापर्यंत स्पष्ट येऊ दे. आणि प्रभू देवा, जर तू आज आम्हाला काही नवीन शिकवत असशील तर ते शिकण्यासाठी आमच्या मनाची तयारी कर. आम्हाला काही ताडण करणार असशील, आम्हाला काही शिक्षण देणार असशील तर ते आम्हाला समजू दे. आणि आम्ही तुझी वाणी आमच्या मनामध्ये साठवावी. तू आम्हाला जे मार्गदर्शन करत आहेस ते आमच्या मनामध्ये साठवावं आणि आमच्या जीवनामध्ये आचरणात आणावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आजची ही सर्व उपासना तुझ्या हातात देतो. आम्ही सर्वजण तुझ्या हातात पडतो. तू आम्हाला आशीर्वाद दे. तू गौरवीला जा. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनाबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानतो. माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं, दोन्ही डोळ्यांचं, आणि त्यामुळे मला काही काळ कॉम्प्युटरवर मोबाईलवर काम करता येत नव्हतं. खरं तर ही विचित्र गोष्ट होती, कारण मी आत्तापर्यंत सगळ्यांचे अनुभव ऐकले की त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना सहजपणे विदाऊट चष्मा मोबाईलवर वाचता येतं, पुस्तकं वाचता येतात, टी व्ही पाहता येतो. आणि मला मात्र ते जमत नव्हतं. मला बघता येत होतं पण वाचता येत नव्हतं, अक्षरं लागत नव्हती. हे विचित्र होतं. परंतु प्रभूने दया केली. 2 महिन्यानंतर मग डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी योग्य नंबर दिला आणि आता स्पष्ट दिसू लागलं आहे. आता मी अतिशय बारकाईने वाचू शकतो. तुमच्या प्रार्थनाबद्दल खरोखरच मनापासून तुमचे धन्यवाद. प्रियजन हो, प्रभूची उपकार स्तुती करण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत. चला तर मग त्याला धन्यवाद देऊया. लंडनहून सिस्टर वैशाली मोरे प्रभूचं गीत गाण्यासाठी आपलं पुढारीपण करतायत. त्यांच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया.
बसेगा। वैशालीताई, या सुंदर गीताबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता वैशालीताईंच्या मुली म्हणजे शेरिल आणि शर्ली या देखील एक गीत घेऊन आपल्यामध्ये हजर आहेत. चला त्यांचं गीत ऐकूया, त्या गीतामध्ये आपण सामील होऊया आणि प्रभूची स्तुती करूया.
शेरेल, शर्ली, या सुंदर गीतामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज मिरजहून बंधू विजय विस्पुते प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. शालोम. आजच्या भक्तीसाठी निवडलेला शास्त्रभाग आपण मराठी शास्त्रामधून वाचूया. हा शास्त्रभाग आहे पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय, वचने 1 ते 12 ही आपणासाठी वाचतो. पंत गलितिया, कपदुकिया, आशिया व बिथुनिया यात पांगलेल्या यहुदी लोकातील देवपित्याच्या पूर्वाज्ञानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्याच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळवतो. ख्रिस्त शिष्यांना तारण प्राप्तीची आशा आहे म्हणून आभार प्रदर्शन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहात, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करिता, तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षामुळे दुःख सोसले. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता. आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जीवाचे तारण, ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. ज्या संदेष्टांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी या तारणाविषयी बारकाईने शोध केला. त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या. त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला याविषयी ते शोध करीत होते. त्यांना असे प्रगट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हास सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळविण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. येथे आजचा निवडलेला शास्त्रभाग संपला. परमेश्वरी वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. धन्यवाद. बंधू विजय, तुम्ही स्पष्टपणे प्रभूचं वचन वाचलत, आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. हे सुंदर गीत ऐकूया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी अर्पण करूया. आपण उपासना संगीतामधून गीत नंबर 267 गाऊया, मिळो अन्न मिळो आम्हा अन्न पाणी. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. मिळो अन्न मिळो आम्हा अन्न पाणी, अन्न पाणी देवाच्या चिंतने मग्न आम्ही. मिळो अन्न मिळो आम्हा अन्न पाणी, अन्न पाणी देवाच्या चिंतने मग्न आम्ही.
अंगावर चिंध्या असोत नसोत, अंगावर चिंध्या असोत नसोत, तसेच जगात राहू आम्ही देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. फुलांचे शयन किंवा कंटकांचे, फुलांचे शयन किंवा कंटकांचे, इच्छेने देवाचे एक आम्हा देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. वधस्तंभावर आम्ही टांगलेले, वधस्तंभावर आम्ही टांगलेले, तेथेच मिळाले सर्व आम्हा देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. दास म्हणे ख्रिस्ते केले आम्हा मुक्त, दास म्हणे ख्रिस्ते केले आम्हा मुक्त, सेवनी आसक्त झालो त्याच्या देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो वा न मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया, प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. गेल्या आठवड्याभर तू आमचा सांभाळ केलास, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या सर्व उत्तम दानांबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत अल्प असं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा तृप्त करण्यासाठी होऊ दे. प्रभू, आम्ही सर्व स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. या भक्तीमध्ये तू आमचं पुढारीपण कर, तू आमचं सहाय्य कर. तुझं वचन आम्ही पाहत असताना तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू आमची भेट घे. तुझ्या वचनाचा उलगडा पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला होऊ दे आणि तुझं सत्य तू आम्हाला प्रगट कर. या भक्तीमध्ये तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणतो आहे, आमेन. प्रियजन हो, एक साक्ष द्यायची आहे. अगदी काल परवाच सकाळच्या मॉर्निंग वॉकवर मी होतो आणि आमच्या जवळचंच जे शिवरकर गार्डन आहे त्या गार्डनमध्ये माझा सहसा मॉर्निंग वॉक असतो. मी चालत असताना अचानक फार मोठा आवाज आला आणि मला काही कळण्याच्या आत मी पडलो. काय झालं माहिती आहे? नारळाच्या झाडाची एक मोठी फांदी माझ्या डोक्यावर पडता पडता राहिली. मी जरासा पुढे गेलो, अक्षरशः अर्ध पाऊल पुढे गेलो आणि ती फांदी पडली. माझ्या पायाला थोडीशी दुखापत झाली, पण प्रभूनं मला वाचवलं. माझ्या डोक्यावर ती फांदी पडली असती तर मोठा अपघात झाला असता. परंतु प्रभू आपल्या लेकरांची काळजी घेतो, हा अनुभव मला स्पष्टपणे आला. त्याबद्दल प्रभूची स्तुती असो. आपण सर्व एकमेकांसाठी प्रार्थना करत असतो, ह्या प्रार्थनांचं हे उत्तर असतं. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पाहून, तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद वाटतो. या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून आपली भेट होते, त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो.
काही व्यक्तिगत अडचणींमुळं गेले अनेक दिवस आपण रिपीट टेलिकास्ट करत आहोत, रिपीट ब्रॉडकास्ट करत आहोत आणि प्रभूची प्रार्थना, प्रभूनं शिकवलेली प्रार्थना यावरचं मनन आपण पुन्हा एकदा त्याची उजळणी केली आहे आणि माझा विश्वास आहे की त्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळाला आहे. काही जणांसाठी ते रिपीट असेल, परंतु तरीसुद्धा माझी खात्री आहे की प्रभू तुमच्याशी बोललेला आहे. मी स्वतःसुद्धा पुन्हा पुन्हा ऐकतो, त्यावेळेस प्रभू मला नवीन गोष्टी शिकवतो, नवीन गोष्टी प्रभू मला सांगतो आणि मला आशीर्वाद मिळतो. आणि माझा विश्वास आहे तुमचासुद्धा तोच अनुभव आहे. आपल्यापैकी काही जण आम्हाला फोन करता, मेसेज करता, आपले अनुभव आम्हाला कळवतात, त्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद वाटतो. आपल्या सर्वांच्या प्रार्थना, आपल्या सर्वांचा सहभाग, त्यामुळे ही सेवा पुढं नेत असताना आम्हाला खूप उत्तेजन मिळतं आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. मे महिन्याच्या 23 ते 26 हे 4 दिवस मार्थोमा चर्च मुंबई यांच्यातर्फे त्यांच्या 11व्या वार्षिक सुवार्तिकांच्या कौटुंबिक परिषदेसाठी त्यांनी मला मुख्य वक्ता म्हणून बोलावलं होतं आणि प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. मी प्रभूची स्तुती करतो. मार्थोमा चर्चची ही परिषद त्यांच्या स्वतःच्या मार ख्रिसोस्तम आश्रम, जो कामशेत या ठिकाणी आहे, लोणावळ्याच्या अलीकडे, अतिशय सुंदर हे कॅम्पस आहे. या कॅम्प सेंटरमध्ये पुष्कळ झाडं आहेत आणि आंब्याची फार सुंदर झाडं आहेत आणि अतिशय सुंदर आंबे त्या ठिकाणी मिळतात. तुम्ही जर गेला तर तुम्हालासुद्धा हे आंबे खरेदी करता येतील. आणि अशा प्रकारे कॅम्प किंवा कुठल्याही प्रकारच्या कॉन्फरन्सेस घेण्यासाठी अतिशय सुंदर ही जागा आहे आणि तुम्हाला निश्चित आवडेल. माझी स्वतःची इच्छा आहे की अनुग्रह प्रेयर फेलोशिपतर्फे एक फॅमिली कॅम्प तिथं भरवावा आणि त्या प्रकारचं आवाहन मी आमच्या ग्रुपमध्ये केलेलं आहे. आणि जर कमीत कमी 10 कुटुंबांनी प्रतिसाद दिला तर निश्चितच हा फॅमिली कॅम्प आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. या परिषदेसाठी रेव्हरंड रुबेन हे त्या कॅम्प सेंटरचे प्रमुख आहेत. त्यांनी माझ्याशी संपर्क केला. त्यानंतर ब्रदर ब्लेसन ते माझ्याशी बोलले आणि त्यांनी मला थीम दिलं होतं. पेत्राचं पहिले पत्र याचा 2रा अध्याय 11 आणि 12 या वचनांवर आधारित आणि फार सुंदर त्यांनी त्यासाठी कार्यक्रम तयार केला होता. आणि त्यांचं थीम असं होतं, मग आपण कसे जगावे. रेव्हरंड रुबेन यांनी मला सांगितलं की आपण प्रवासी आहोत, हे थीम, हे ध्येय समोर ठेवा आणि त्या प्रकारे तुम्ही आपले संदेश द्या. आणि एकंदर 4 सेशन्स मला घ्यावे लागले आणि त्यामध्ये हे संपूर्ण पत्र मी कव्हर केलं. पेत्राचं पहिले पत्र 5 अध्याय आहेत आणि ते मी कव्हर केले. खरं म्हणजे मी 6 सेशन्स तयार केले होते, पण तुम्हाला 4च सेशन होते, त्यामुळे मी 4 सेशनमध्ये हा सगळा जो माझा शास्त्राभ्यास आहे तो त्यामध्ये मी कव्हर केला. खरं म्हणजे आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये मी असं सुद्धा विचारलं की कोणत्या नवीन पुस्तकाचा अभ्यास करायला तुम्हाला आवडेल आणि आपल्यापैकी काही जणांनी आपला प्रतिसाद दिला. यहेजकेलाचं पुस्तक, दानिएलाचं पुस्तक या 2 पुस्तकांचा उल्लेख आपल्यापैकी काही जणांनी केला आहे आणि प्रभू ज्या प्रकारे मार्गदर्शन करेल आपण त्या पुस्तकाचा अभ्यास सुरू करणार आहोत. परंतु मधल्या काळामध्ये आपण पेत्राचं पहिले पत्र याचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्या नोट्स ज्या मी तयार केलेल्या आहेत त्याच नोट्समधून मी तुमच्याशी बोलणार आहे. अर्थात जेव्हा मी नोट्स तयार केल्या तेव्हा हे पहिलं जे पान आहे त्यामध्ये मी त्याची माहिती दिली आहे, याची पार्श्वभूमी काय आहे, कोणत्या काळामध्ये ते लिहिण्यात आलं वगैरे. परंतु प्रत्यक्ष ज्या वचनांचा अभ्यास केला त्या ठिकाणी मी जे सुवार्तिक होते त्यांना रेडीमेड काय दिलं नाही. मी प्रत्येक पानावर असे प्रश्न दिलेले आहेत आणि बरीचशी मोकळी जागा आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता ते भरायचं आहे आणि मी काय सांगतो ते केवळ लिहू नका, परंतु प्रभू तुमच्याशी काय बोलत आहे, हा शास्त्र भाग याचा अभ्यास करत असताना प्रभू तुम्हाला काय शिकवत आहे त्याची नोंद तुम्ही करा. आणि हा तुमचा स्वतःचा बायबल स्टडी असेल आणि माझी इच्छा आहे की आपण सुद्धा तेच करावं. तर आपण कदाचित 5 किंवा 6 रविवार या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत, पेत्राचं पहिले पत्र. आणि त्यामध्ये मी अर्थात नेहमीप्रमाणे प्रत्येक वचनावर भर देणार नाही. सुरुवातीला मी कदाचित तसं करेन, परंतु सर्वसाधारणपणे आपण 5 ते 6 सेशनच घेणार आहोत आणि त्यामध्ये या पत्राचा आपण आढावा घेणार आहोत. इट विल बी अन ओव्हरव्ह्यू ऑफ 1 पीटर. आणि म्हणून
प्रत्येक वचनावर सखोल अभ्यास आपण करणार नाहीये, तो तुम्ही करा. मी जे करणार आहे ते फक्त मी एक आउटलाईन देणार आहे, एक आराखडा देणार आहे, ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही स्वतः हा अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आपण हा अभ्यास करणार आहोत. अर्थात पुढचा रविवार जो आहे तो फादर्स डे आहे, बापवार आहे, आणि म्हणून त्यासाठी काही विशेष वक्ते आपल्याशी बोलणार आहेत. तर त्यासाठीच आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की प्रभूनं ही उपासना आशीर्वादित करावी, त्याचं वचन आशीर्वादित करावं. तो शास्त्रभाग वाचण्यात आला, पेत्राचं पहिले पत्र, त्याचा पहिला अध्याय 1 ते 12 ही वचनं आपल्यासाठी वाचण्यात आली. आणि मराठीमध्ये ब्रदर विजय विस्पुते यांनी हा शास्त्रभाग वाचला आणि इंग्रजीमध्ये ब्रदर सतीश साळवे यांनी हा शास्त्रभाग वाचला. आणि त्यांना अगदी मी लास्ट मिनिटला सांगितलं, पण तरीही त्यांनी हा शास्त्रभाग वाचला आणि आम्हाला मदत केली, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. पेत्राचं पहिले पत्र, पहिला अध्याय, पहिली 2 वचनं वाचूया आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. ह्याचं जे शीर्षक आहे ते नमस्कार आहे. पहिली जी 2 वचनं आहेत त्याला इंग्रजीमध्ये सॅल्युटेशन म्हटलेलं आहे, ग्रीटिंग्ज म्हटलेलं आहे. मराठीमध्ये आपण कदाचित अभिवादन किंवा नमस्कार हा शब्द वापरतो. पेत्र असं लिहितो, पंत गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया यात पांगलेल्या यहुदी लोकातील देव पित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळवत. आता इंग्रजीमध्ये जेव्हा मी हा संदेश दिला त्यावेळेस त्याची सुरुवात अशी आहे, पेत्राकडून हे पत्र. इंग्रजीमध्ये थोडासा फरक पडतो नाही का, वाक्य पुढे मागे जातात. तर त्या ठिकाणी असं आहे, येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याच्याकडून. परंतु मराठीमध्ये व्याकरणाच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर आपण हा विचार करूया की हे पत्र कोणी लिहिलेलं आहे. पत्राचा लेखक स्वतः म्हणतो की येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याच्याकडून. तर हे पत्र येशू ख्रिस्ताचा शिष्य प्रेषित पेत्र यानं लिहिलेलं आहे. तर पेत्राची माहिती आम्हाला आहे. पेत्राचा जेव्हा आपण विचार करतो तर सर्वसाधारणपणे एक नकारात्मक विचार आपल्या डोक्यात येतो नाही का, पहिल्यांदा येशूचा नाकार करणारा पेत्र. असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीनं 100 जरी चांगल्या गोष्टी केल्या परंतु एक चूक केली तर ती एक चूक लोकांच्या लक्षात राहते आणि त्याचा उल्लेख ते नेहमी करतात. त्याच्या 100 ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे ते दुर्लक्ष करतात. आणि मला असं वाटतं पेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच होतं. पेत्राचं पाचारण पहा. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला बोलावलं, तू माझ्या मागे ये, त्यावेळेस पेत्र काय करत होता? तो आपल्या बिझनेसमध्ये होता. फार मोठा बिझनेस होता. तो मासे धरणारा होता. त्याचं स्वतःची कंपनी होती, स्वतःच्या होड्या होत्या, स्वतःची जहाजं होती, स्वतःचे नोकर होते. मोठा बिझनेस होता. तो फार यशस्वी होता. तो आपला उगीच कुठेतरी कोपऱ्यावर उभा नव्हता, टाइमपास करत नव्हता, वेळ घालवत बसला नव्हता. तो कामामध्ये होता आणि त्या कामामध्ये असताना अतिशय यशस्वीपणे जीवन जगत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं माझ्या मागे, आणि ताबडतोब त्याने निर्णय घेतला ख्रिस्ताच्या मागे जायचं. पहा, प्रभूचं पाचारण येतं ना तेव्हा आम्ही त्याला कसा प्रतिसाद देतो हे महत्त्वाचं असतं. पेत्र त्याला म्हणू शकला असता, नाही नाही माझा बिझनेस फार चांगला चाललाय, मी थोडा पार्ट टाइम करेन तुझ्याबरोबर, थोडासा संध्याकाळचा वेळ मी देईन. नाही, त्याने सर्व काही सोडून दिलं. अतिशय यशस्वी आपली करिअर आहे ती सोडून दिली. आणि अशा अनेक साक्षी आहेत जगामध्ये. असे अनेक लोक आहेत की जे आपल्या करिअरमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये अतिशय यशस्वी होते, पण जेव्हा देवाचं पाचारण त्यांना झालं तेव्हा ते काम त्यांनी सोडलं, ते व्यवसाय त्यांनी सोडला, ते करिअर त्यांनी सोडलं आणि ते देवाच्या मार्गामध्ये गेले. अशा अनेक लोकांच्या साक्षी आहेत. आमच्या घरामध्ये माझ्या पप्पांची ती साक्ष आहे.
आमचे पप्पा रेल्वेमध्ये काम करत होते. फार चांगला जॉब होता. बॉम्बेमध्ये अकाउंट्स ऑफिसमध्ये होते. 13 वर्ष त्यांनी सेवा केली. त्यांच्याबरोबर जे काम करत होते ते पुढे ऑफिसर झाले, मोठमोठ्या पदावरून ते रिटायर झाले आणि सर्व फायदे त्यांना मिळाले. परंतु प्रभूचं पाचारण जेव्हा झालं तेव्हा पप्पांनी त्याला हो म्हटलं. त्यांनी आपला नोकरीचा राजीनामा दिला. ते पुण्याला आले, बायबल कॉलेजमध्ये शिकले. त्यानंतर जबलपूरला गेले, तिथल्या बायबल कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मेथोडिस्ट चर्चचे पाळक म्हणून त्यांनी आयुष्यभर सेवा केली. 40 वर्ष त्यांनी सेवा केली आणि मग 92व्या वर्षी ते प्रभूकडे गेले. देव आम्हा सर्वांना बोलत असतो. माझा भाऊ पीटर, त्याची पण तशीच साक्ष आहे. तो सुद्धा एका सेक्युलर जॉबमध्ये होता. बजाज ऑटोमध्ये काम करत होता तो. फार चांगला जॉब होता, पण त्याने ते सोडलं आणि तो पूर्ण वेळ सेवेमध्ये आला. कारण त्याला प्रभूची सेवा करायची होती आणि तो साऊंड इंजिनियर म्हणून, रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून सेवा करायला लागला. आणि आज प्रभूने त्याचा फार सुंदर रीतीने उपयोग करून घेतलेला आहे. आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपसाठी सुद्धा प्रभू त्याचा किती अद्भुत रीतीने उपयोग करून घेते, नाही का? आणि त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. कदाचित तुमची सुद्धा अशी साक्ष आहे. तुम्हाला सुद्धा प्रभूने अशाच प्रकारे पाचारण केलं आणि तुम्ही त्याची सेवा करत आहात. अर्थात माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही आपलं जॉब सोडा, आपलं काम सोडा आणि मगच तुम्ही सेवा करू शकता, नाही. आणि आमची मुलगी अनुग्रहा मला त्या बाबतीमध्ये शिकवत असते की पूर्ण वेळ सेवा करणारेच फक्त सेवा करतात असं समजू नका. जे कंपनीमध्ये काम करतात, जे हॉस्पिटलमध्ये, शाळेमध्ये, वेगळ्या ठिकाणी काम करतात, ते सुद्धा प्रभूचे सेवक आहेत. ते आपलं काम करतात आणि त्या ठिकाणी प्रभूची साक्ष देतात. आणि म्हणून आम्ही सर्व देवाचे सेवक आहोत आणि त्याविषयी आपण पाहणार आहोत पुढे या वचनामध्ये. तर पेत्र जो अत्यंत यशस्वी होता, आपल्या जीवनामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने करत होता सर्व काही, प्रभूचं पाचारण त्याला आलं, त्याने सर्व काही सोडलं, तो प्रभूचा शिष्य झाला. आणि आपल्याला माहिती आहे पेत्राचं जीवन, मला सर्व काही सांगायची गरज नाही. परंतु तो शेवटपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताशी विश्वासू राहिला. होय, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं त्यावेळेस त्याने नाकार केला, हे खरं आहे. परंतु तो त्या स्थितीत राहिला नाही. त्याने अतिशय मनापासून पश्चाताप केला. तो पुन्हा प्रभूकडे वळला. त्याने पुन्हा एकदा आपल्या जीवनाचं समर्पण प्रभूला केलं आणि म्हणूनच प्रभूनं त्याला आपल्या हातात घेतलं आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्याय, सर्व शिष्यांच्या मध्ये असताना तो उभा राहिला आणि त्यानं आपला पहिला संदेश दिला आणि 3000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. जो पेत्र कदाचित उतावळा होता, एका लहान मुलीला भ्याला आणि प्रभूचं त्यानं नाकार केला, तोच पेत्र समुदायासमोर उभा राहिला. त्यानं धैर्यानं प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा केली. तुम्ही काय होता हे महत्त्वाचं नाही, आज देवाने तुम्हाला काय केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे पेत्राचा उपयोग देवानं करून घेतला. हे पत्र जेव्हा त्याने लिहिलेलं आहे तेव्हा तो रोममध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः हा पेत्राला सांगितलं होतं की त्याचा अंत कसा होणार आहे. कदाचित पेत्राला त्याची कल्पना तेव्हा आली नव्हती, पण तो आता तो रोममध्ये आहे. आणि रोममध्ये या काळामध्ये नीरो बादशाह होता, सम्राट होता, रोमचा सम्राट होता. आणि इतिहासामध्ये त्याची साक्ष अशी आहे की अत्यंत क्रूर होता. त्यानं ख्रिस्ती लोकांचा, यहुदी लोकांचा प्रचंड छळ केला आणि त्या छळातून मंडळी जात होती. आणि त्या छळ होत असलेल्या मंडळीला पेत्र लिहित आहे, ज्या ठिकाणाहून लिहित आहे त्या ठिकाणी मंडळीचा प्रचंड छळ होत आहे. तो कुठेतरी अतिशय सुरक्षित, आरामदायी अशा जागेमध्ये बसला नव्हता, परंतु तो स्वतः छळातून जात होता. मंडळी ज्या परिस्थितीमधून जात होते, ज्या अनुभवातून जात होते, तो त्याचा स्वतःचा अनुभव होता. आणि त्या मंडळीला प्रोत्साहन देण्यासाठी, उत्तेजन देण्यासाठी पेत्र हे पत्र लिहित आहे. अर्थात तो ज्यांना लिहित आहे त्याचं वर्णन या वचनामध्ये आहे, ते आपण पाहणार आहोत. तर हा पेत्र ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना पत्र लिहित आहे. आणि हे कोण लोक आहेत? पंत, गलतिया, कपुदिकिया, आशिया व बिथुनिया यात पांगलेल्या यहुदी लोकातील, जे यहुदी लोक छळामुळं सर्व ठिकाणी पांगले होते, ज्या प्रदेशाला रोमन एशिया म्हटलं जातं, त्या वेगळ्या प्रांतामध्ये जे यहुदी ख्रिस्ती लोक आहेत त्यांना तो लिहित आहे. आणि त्यांचं वर्णन करताना तो काय म्हणतो? देवपित्याच्या पूर्व ज्ञानानुसार हे जे लोक आहेत
त्यांना देव पित्याच्या पूर्व ज्ञानानुसार निवडलेलं आहे. त्यांची जी निवड आहे, इंग्रजीमध्ये म्हटलं आहे गॉड्स इलेक्ट, देवाचे निवडलेले. पहा दुसऱ्या वचनामध्ये पुढे म्हटलं आहे की सिंचन होण्यासाठी निवडलेले. तर देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले. पहा, ज्या लोकांना पेत्र लिहित आहे ना, त्यांचं वर्णन इतकं अद्भुत केलेलं आहे. हे जे लोक आहेत त्यांची निवड देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार झाले. तो अपघात नाही, तो योगायोग नाही आहे. तुम्ही आणि मी देवाचा स्वीकार करण्या अगोदर, तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताला ओळखण्या अगोदर देवाला माहीत होतं. त्यानं आमची आधीच निवड केलेली आहे. आम्ही त्याला निवडलं नाही, त्याने आम्हाला निवडलं, आणि ही देवाची कृपा आहे. आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी, आम्हाला आज्ञांकित राहण्यासाठी देवानं बोलवले. आम्ही देवाविरुद्ध बंड करण्यासाठी नाही, देवाच्या आज्ञा मोडण्यासाठी नाही, आम्ही देवाशी आज्ञांकित राहावं म्हणून देवाने आम्हाला बोलवलं. आज तुमची आणि माझी ही साक्ष आहे का? मंडळीची ही साक्ष आहे का की आम्ही आज्ञांकित लोक आहोत का? आत्म्याच्या द्वारे आमचं पवित्रीकरण होत आहे का? पवित्र आत्मा आमचं पवित्रीकरण करतो. आम्ही स्वतःच्या प्रयत्नाने नाही होऊ शकत, परंतु पवित्र आत्म्याला आज आम्ही आपल्या जीवनामध्ये संधी देत आहोत का, हा प्रश्न आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडले. पहा, आम्ही इतके वैशिष्ट्यपूर्ण आहोत की येशू ख्रिस्ताचं सिंचन होण्यासाठी देवाने आम्हाला निवडलं. येशू ख्रिस्तानं सिंचन केल्यामुळंच आम्ही निवडलो आहोत. येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं सिंचन झाल्यामुळं आम्ही पवित्र झालो आहोत. आम्ही पापांपासून मुक्त झालो आहोत. आम्ही शुद्ध झालो आहोत. देवासमोर आम्ही पात्र झालो आहोत. देवासमोर उभे राहण्यासाठी आम्ही योग्य ठरलो आहोत. आणि असे आम्ही लोक आहोत. पेत्र मंडळीतील ख्रिस्ती लोकांना, विश्वासणारा लिहित असताना त्यांचं असं वर्णन करतो. तेच आज तुमचं आणि माझं वर्णन आहे. आपण हे ओळखलं आहे का? आम्ही किती विशेष लोक आहोत. आम्ही देवाचे निवडलेले आहोत. वी आर गॉड्स इलेक्ट. आणि अशा प्रकारे या मंडळीचं वर्णन केल्यानंतर मग पेत्र त्यांच्याविषयी काय इच्छा बाळगतो, त्यांच्याविषयी कोणत्या सदिच्छा प्रगट करतो? तो म्हणतो, तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळवत. आजकाल जे प्रॉफिट्स आहेत आणि जे मोठमोठे सेवक आहेत ते आम्हाला काय सांगतात? हो, देव तुम्हाला बंगला देईल, गाडी देईल, पैसा देईल, हे देईल, ते देईल. ते हे सांगत नाहीत की देव तुम्हाला कृपाने शांती देतो. या जगात पैशानं जे घेता येणार नाही अशी गोष्ट देव देतो, आणि ती म्हणजे देवाची कृपा. देवाची कृपा म्हणजे काय? की जे मिळण्याची आमची पात्रता नाही ते आम्हाला मिळतं, म्हणजे देवाची कृपा. आमच्या पप्पांना कोणी भेटला आणि त्यांनी विचारलं कसे आहात, तर ते नेहमी सांगायचे देवाची कृपा. आणि आज मी सुद्धा तेच म्हणतो की मी जो काय आहे तो केवळ देवाच्या कृपेमुळे आहे. माझ्यामध्ये कोणतंही चांगुलपण नाही. मी गर्व करावा अशी कोणतीही गोष्ट माझ्यामध्ये नाही. जर मी बोलू शकतो, जर मी गाऊ शकतो, जर मी काहीही करू शकतो, तर ते केवळ देवाच्या कृपेमुळे आहे. माझ्यामध्ये कोणतीही चांगली गोष्ट नाही आहे. ही केवळ देवाची कृपा आहे की मी भस्म झालो नाही. देवानं आपल्या पवित्र रक्तानं माझं सिंचन केलेलं असल्यामुळं मी राखलेलं आहे. देवानं मला सांभाळलेलं आहे. मी सुरक्षित आहे प्रभूमध्ये. आणि ती आम्हा प्रत्येकांची साक्ष असणं आवश्यक आहे की मी जो काही आहे तो देवाच्या कृपेमुळे आहे. आम्ही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. मला फार चांगलं गाता येतं, मला फार चांगलं बोलता येतं, मला फार चांगलं हे करता येतं आणि ते करता येतं, याची बढाई आम्ही मारायची गरज नाही. मी प्रार्थना केल्यामुळं रोगी बरे होतात, मी प्रार्थना केल्यामुळे हे होतं, याच्या गर्व करण्याची गरज नाही आहे. ही केवळ देवाची कृपा आहे. आणि प्रत्येक सेवकानं, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की मी जो काही आहे तो देवाच्या कृपेमुळे आहे. आणि दुसरी गोष्ट पेत्र या ठिकाणी सांगतो की तुम्हाला शांती मिळो. आज या जगामध्ये सर्वात मोठी गरज कोणती असेल तर शांती. आज युक्रेनमध्ये तुम्ही जा, लोकांना शांती हवी आहे. तुम्ही इस्रायलमध्ये, पॅलेस्टाईनमध्ये जा, लोकांना शांती हवी आहे. तुम्ही मणिपूरमध्ये जा, लोकांना शांती हवी. कदाचित आपल्या घरामध्ये जर तुम्ही आहात, तुम्हाला हे माहीत आहे की आम्हाला कशाची गरज आहे,
आम्हाला शांती हवी आहे. पैशाने आम्ही बऱ्याच गोष्टी विकत घेतो. आम्ही चांगलं घर विकत घेऊ, आम्ही चांगलं फर्निचर विकत घेऊ, आमच्याकडे चांगला TV असेल, आमच्याकडे चांगली गाडी असेल, पण त्या गोष्टीमुळं आम्हाला शांती मिळेल याची खात्री नाही आहे. शांती आम्हाला देव देतो, कारण येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी तुम्हाला शांती देतो, जसं जग देतो तसं नाही, मी माझी शांती तुम्हाला देतो. आणि ती शांती आम्हाला मिळाली आहे का, हा प्रश्न आपण विचारायला हवा. आणि पहा, पेत्र म्हणतो, कृपा आणि शांती तुम्हाला विपुल मिळवत. मर्यादित स्वरूपात नाही, थोडके नाही, तुम्हाला भरपूर विपुल. जेव्हा देव देतो तेव्हा तो विपुल देतो. देवाचे आशीर्वाद हे विपुल असतात, तो हातचं राखून देत नाही. आम्ही एकमेकांना देताना फार काळजीपूर्वक देतो, काटकसरीने देतो. पण तो देव जेव्हा देतो ते विपुलपणे देतो. आणि देवाची इच्छा आहे की आम्हा सर्वांना देवाच्या कृपेचा आणि शांतीचा अनुभव यावा, आणि तो विपुलतेमध्ये यावा. योहान 10:10 प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी आलो आहे तो त्यांना जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगात त्यासाठीच आला की आम्हाला विपुल जीवन मिळावं. ते आपल्याला मिळालं आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. पेत्राच्या पत्राचा अभ्यास करत असताना देवानं आम्हा सर्वांशी बोलावं, आम्हाला बोध करावा, आम्हाला मार्गदर्शन करावं, ही प्रार्थना आपण करूया. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा हा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास प्रभू. तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. आजपर्यंत तू आम्हाला सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस, आम्हाला आरोग्य दिलंस, आमचं संरक्षण केलंस. प्रभू, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना तू स्पर्श कर, आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. प्रभू, आज आम्ही विशेष रीतीनं मणिपूर, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन आणि अनेक ठिकाणी, ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे, लोक संकटात आहेत, दुःखात आहेत, त्रासात आहेत, प्रभू त्यांची आम्ही आज तुझ्या पायाजवळ आठवण करतो. प्रभू, दया कर, कृपा कर. आज तू त्यांची भेट घे, त्यांची काळजी घे, त्यांचं संरक्षण कर, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर. प्रभू, आज आम्हा प्रत्येकांची तू भेट घे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांची आम्ही आठवण करतो. प्रभू, त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांना तू आजपर्यंत सांभाळलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येणाऱ्या वर्षामध्ये, दिवसांमध्ये तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर, त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं कारण होऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. प्रभू, येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांना सांभाळ. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रभू आम्हा सर्वांचं संरक्षण कर, आमची तू काळजी घे, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला चालव. प्रभू, आमच्या देशामध्ये ज्या निवडणुका पार पडल्या, त्या शांततेमध्ये पार पडल्या, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. जे नवीन सरकार आलेलं आहे प्रभू देवा, त्या सरकारसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांनी तुझं भय बाळगावं, लोकांच्या गरजा पूर्ण कराव्यात, लोकांची काळजी घ्यावी, आणि केवळ स्वार्थामध्ये स्वतःचा पक्ष, केवळ स्वतःपुरतं स्वार्थी विचार न करता त्यांनी देशातील गोरगरीब, कामगार, बेरोजगार या सर्वांचा विचार करावा, महिलांचा विचार करावा, लहान मुलांचा विचार करावा, आणि त्यांच्यासाठी त्यांनी योजना कराव्यात. यासाठी प्रभू आमच्या सरकारचं तू सहाय्य कर. तुझी विशेष कृपा त्यांना तू या दिवसामध्ये लाभू दे. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.
आमेन. तू वंद्य देवा परात्पर स्तवाहो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मा. आमेन. प्रियजन हो, प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत स्पष्टपणे आला आहे ही आमची खात्री आहे. प्रभूनं आपल्याला आशीर्वाद दिला आहे हीही खात्री आहे. मग हा आशीर्वाद आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना देणार ना? या उपासनेची लिंक त्यांना जरूर पाठवणार ना? आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.